आजोबा, रमाईला खूप दुखत असेल ना? हो, वेदना तर होत असतील आणि वेदना असह्य झाल्यामुळे बेशुद्धी आली असेल. अहो, धीर धरा. बुवा आजोबा आहेत ना, सासूबाई लवकरच बऱ्या होतील. सखू, रमाईचे दोन्ही हात भाजलेत. आपण आहोत ना सासूबाईंचे दोन हात. आपण घेऊ सासूबाईंची काळजी. काळजी तर घ्यावी लागेल बाळा, पण अशा प्रसंगात माणसाला मोठा मानसिक धक्का बसू शकतो. म्हणजे वैद्य आजोबा? म्हणजे हे जसे बाहेर आघात झालेले आहेत ना, तसे मनावर देखील आघात होतात. आणि मनावर आघात झाले की माणूस भ्रमिष्ट देखील होऊ शकतो. चिंता करण्याची काही गरज नाही. हे क्षणिक असतात, म्हणजे तात्पुरते असतात. एकदा मनावरचा परिणाम कमी झाला की ते कमी होऊ शकतात. खरंच ना? हो, अगदी खरं. आपण आजूबाजूला कसे वागतो, त्यांची कोणत्या भावनेने सेवा करतो, त्यावर सर्व अवलंबून असतं. आणि जसजशा रमावहिनी बऱ्या होत जातील तसा त्यांच्या मनावरचा आघात परिणाम कमी होत जाईल. म्हणजे भ्रमिष्टपणा हळूहळू कमी होत जाईल. बुवा आजोबा, आम्ही सासूबाईंची सेवा करू. काही सुद्धा कमी पडू देणार नाही आम्ही त्यांना. मला त्याची खात्री आहे बाळा. पण वहिनींचे दोन्ही हाताचे पंजे जळाले आहेत, त्यामुळे दिवसातून असं 3 वेळा तेल लावावं लागेल. मी काढा आणि चाटण देतो, ते दिवसातून 3 वेळा द्या. आणि हाताला असं तलम कपड्याने बांधून ठेवा. जखम चिघळता कामा नये, धूळ आणि कचरा त्याच्यावर पडता कामा नये. हो, मी लक्ष ठेवेन. आणि वहिनींना आणखी 8 दिवस तरी या हाताने काम करता येणार नाही. एकदा का त्यांच्या जखमा भरल्या की मग चिंता मिटली. तोपर्यंत तुला त्यांची सेवा करावी लागेल. त्यांची आंघोळ, वेणीफणी सगळं काही करावं लागेल. येत आहे ना लक्षात? हो, मी काटेकोरपणे सगळी सेवा करेन. काही सुद्धा कमी पडू देणार नाही. अहो, सासूबाई लवकरात लवकर ठणठणीत बऱ्या होतील, मी तुम्हाला वचन देते. सखू, गरम दुधात 1 चमचा हळद टाकून आण. 1 चमचाभर पाजून तरी बघूया. जा बाळा. हो, आणतेच. वैद्य आजोबा, पण रमाईचे हात असे कसे भाजले असतील? हातांना आग लागलेली मी याआधी कधी बघितली नाही. अरे, रावळाच्या पाण्याने आग विझली ना? नाही, पण तिच्याजवळ एक मशाल पडलेली दिसली. पण रमाई मशाल का घेईल? अरे, चिंता करू नको. त्यांना शुद्धीवर येऊ दे. म्हणजे काय घडलंय ते त्याच सांगतील. त्यांचे हात कसे भाजले ते त्यांच्याकडूनच कळेल. धीर धर, समजेल सर्व.